मिस झाली खऱ्या अर्थानं. काल आपण पाहिलं या मैदानामध्ये 6 बॉलवरती 6 धावा रोखल्या गेल्या होत्या आणि कालच्या दिवसामध्ये धामणी संघानं चांगला खेळ केला. ते पोहोचले टॉप 4 मध्ये. पुढचा बॉल उडवला सरळ. चेंडू हवेमध्ये. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर आणि चेंडू झालाय छूम अंतर सरळ लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. क्रिकेट मला सर्वात सुरक्षित फटका आपण पाहतोय. षटकार. आणि या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय सुनील दादा मुकणे साहेबांचं नुकतंच आगमन झालं. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देऊया आणि स्पर्धेमध्ये त्यांचं देखील आपण स्वागत करूया. षटकाराला एकंदरीत दाफलकार धावा आहेत 16. तुषारनं पहिला बॉल डॉट खेळला त्यानंतर षटकार दाखवलाय. पुढचा बॉल आणखीन एक. तोच फटका तेच प्रात्यक्षिक. सरळ चेंडू चाललाय. पुनश्च एकदा लॉंग ऑन लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर्स बॉलर हेड. आणखीन एक धमाकेदार षटकार. ज्या विश्वासनं पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्या होत्या त्या विश्वासवरती आता 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले तुषारनं आणि सांगितलंय हो आम्ही आलोय खेळायला. आम्हाला सामना जिंकायचा. शेवटचा बॉल असणार आहे. दाफलकार एकंदरीत 22 आहेत. शॉर्ट बॉल हुक केलाय. तिसरा लागोपाठचा चाललाय. काऊ कॉर्नर रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. दाफलकार धावा आहेत 28. पहिले 3 बॉल विश्वासने डॉट टाकले होते त्यामध्ये 2 विकेट होत्या आणि त्यानंतर ते 3 बॉल वरती मारल्या 3 सिक्सर. काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये तुषार वाघ. चांगली फलंदाजी आहे. संघासाठी धावा जमवायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करत असताना त्याने ठोकले 3 षटकार. 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना कुरुन संघ आपण पाहतोय सध्याच्या घडीला मैदानामध्ये. दाफलकार धावा आहेत 28. गडी बाद झाले 2. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो संदेश गोलंदाज आहे आणि पहिला बॉल त्याने टाकला डॉट. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल ओव्हर्स कव्हर उडवला. डीपेस्टला कव्हरला खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. येस तुषारने जे 3 बॉलवरती 3 षटकार मारले त्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. नाव गुपित असणार आहे ज्यांनी दिलं त्यांचं आणि युपी वरनं खऱ्या अर्थाने 100 रुपये आलेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहेत. 32 बनल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये. आता कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक सरसावलाय इनफिल्डला आणि या बॉलवरती एक सिंगल धाव आली. 33 बनल्यात. 3-3-3 सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 33 धावा 3 विकेट. पहिला डॉट आला. बॉल देखील 3 झालेत. 3-3-3 आणि 3. 33 धावा 3 विकेट 3 बॉल. उडवलाय. आता चाललाय चेंडू आपण पाहतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आलाय डीप मधून. एक सिंगलच मिळणार आहे. सिंगलवरती समाधान मानावं लागेल. सिंगल पेक्षा जास्त या चेंडूवरती काय मिळणार नाहीये. 4 बॉल झालेत. आता धावफलक पोहोचलाय 34 वरती. 34
ऑन स्कोर बोर्ड आपण पाहतोय ही धावसंख्या आहे. षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक असणार आहेत. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा खेळून काढलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. डीप मध्ये पुन्हा एकदा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आलाय. वाईड इश लॉंग ऑनला आणि त्या देखील बॉलवरती आली एक सिंगल. 35 झाले. शेवटचा बॉल या षटकामध्ये 5 बॉल वरती 7च धावा खर्च केल्यात गोलंदाज संदेश वाघमारे यांनी. शेवटचा बॉल पॅडल स्वीप करायचं होतं. कदाचित डाऊन द लेग हा बॉल आहे डाव्या स्टिचच्या बाहेर आणि पंच दिनू यांनी देखील तेच दर्शवलंय आणि सांगितलं हा बॉल वाईड आहे. आणि एक अवंत धाव मिळत असताना धावफलक आता पोहोचलाय 36 वरती. येस स्ट्राइक एंडला तुषार वाघे आपण पाहतो स्ट्राइक एंडला होता. बॉलरने चुकी केली. रनआउटचा चान्स आहे. स्ट्राइक एंडला थ्रो आलाय आणि इथून एसटी रक्षकाने थ्रोच गॅदर केला नाहीये आणि या बॉलवरती एक सिंगल आली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय मैदानामध्ये आणि धावफलकावर आता धाबा आहेत 37. ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानामध्ये. हलशेक हलचेक आणि आमचे प्रसाद सवारे यांचे वडील मोहनजी सवारे साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. रोहित वाघमारे गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती आहे. 3 षटकांमध्ये बनल्यात 37 आणि शेवटचे 6 बॉल आहेत. या 6 बॉल मध्ये किती धावा भंगतील? यस नकार जरूर दिलाय मात्र येतील ते शंका नाही आहे त्यामध्ये. 6 बॉलचा खेळ शिल्लक घ्या आणि आता 6 बॉल मध्ये किती बनतील हे पाहावं लागेल. 37 तर आहेत 3 ओव्हरमध्ये. राऊंड विकेटने पहिला बॉल बॅटची कडा आहे का पाहावं लागेल मात्र इथून बॉल राईज झालाय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपण पाहतोय. पहिला बॉल आलाय डॉट. तुषार वाघे आपण पाहतो स्ट्राइक एंडला ज्याने 3 बॉलवरती 3 षटकार दाखवलेत आणि त्याच्यासाठी आपण पाहतोय यूपी वरून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. पहिला बॉल डॉट आहे. पुढचा बॉल हा देखील बॉल ब्लाइंड स्ट्रोक आहे. ब्लाइंड स्ट्रोक आहे. पहिलेच रूम बनवला होता. ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. पुनश्च एकदा राईज घेणारा हा बॉल टाकला गेलाय आणि आणखीन एक बॉल डॉट आलाय. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल .in यांच्या माध्यमातून सातत्याने गेल्या 3 दिवसांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते. क्लिअरिटी विथ क्वालिटी हे त्यांचं ब्रीद वाक्य. मेजवानी होती या बॉलवरती. बॅटची गडा तर आहे. चेंडू अडवला गेलाय डीप फाईन लेग मध्ये आणि आता पाहावं लागेल नक्की घडलं काय. यस घेतलाय DRS पंचांनी चौकारासाठी आणि आता बाउंड्री शेक होईल. यस 4 धावा आहेत पंच. शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षकाचा पाय त्या बाउंड्री लाईनच्या पडद्याला लागलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलंय आणि या बॉलवरती चौकार आलाय. धावफलक 41. पुढचा बॉल मात्र थोडंसं रनअप मध्ये आपण पाहतो बत्ते गोलंदाजाचा पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती तो सज्ज होईल.
स्टेप आउट झालाय, काय फटका सजवलाय, चाललाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पार, ढगात लाइटिंग, षटकार. चला जय बजरंग चिंचवली आणि बीसीसी चिंचवली अनंता एका बाजूला असेल आणि दोन्ही चिंचवली आपण पाहतो आता खेळणार आहेत. चला दोन्ही संघांचे संघनायकाला विनंती, आपण प्लीज आमच्या कॉम बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. षटकार आलाय, कदाचित बॉल आलेला नाहीये ग्राउंड मध्ये, पंच बॉलची मागणी करतात. चला बॉल पोहोचवायचा आहे कमिटी. आणि एक चिंचवली आपण पाहतोय भिवंडीची आणि एक चिंचवली अंबरनाथ तालुक्यामधली. येस मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्यायचा आहे. 47 आहेत 10 बॉल मध्ये, वैयक्तिक बनवल्या 30. या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे ही इलेक्ट्रिक स्कूटी आहे, त्याचा उल्लेख आपण जरूर करू. शॉर्ट पिच बॉल आहे, हुक केलाय, चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, डीपला क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याने हा चेंडू अडवलाय. स्टेप आउट होऊन फटके मारण्यामध्ये तुषार वाघे नक्कीच सफल होतं. 49 बनल्यात. शेवटचा बॉल, षटकार आल्या तर 55, चौकार आल्या तर 53, सिंगल डबल आले तर 51-52 वर देखील स्कोर थांबू शकतो. बॅटची गड आहे, शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू निघालाय, शॉर्ट थर्डच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. काय नशीब आहे खऱ्या अर्थानं, चेंडू जसा पडला त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तो टप्पा आला आणि तिथून थ्रो झाला आणि फलंदाज तुषार वाघे बाद होईल. एक सिंगल धावाली आहे, धाफलका धावा आहेत 50, 51 धावेंचं टार्गेट आहे. चला बीसीसी चिंचवली आणि जय बजरंग चिंचवली दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची आहे. चला टॉस करूया. या चिंचवली संघ जय बजरंग चिंचवलीचा संघनायक उपस्थित आहे आणि इथून आपण पाहतो अनंता गावंडा देखील उपस्थित आहे. चला अनंता यायचं टॉस साठी.
आणि नक्कीच आपण पाहतोय DB कुरुन संघाला 2 धावांची पेनल्टी ती आम्ही 1 ओव्हर नंतर ऍड करू. येस, BCCC चिंचोली संघानं टॉस जिंकला आणि धाडसी निर्णय घेतला खऱ्या अर्थानं बॅटिंगचा. येस, जसं सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि या ऐकूया मायक्रोफोन वरती खरवई गावाचा बुलंद आवाज प्रसादजी सवारे साहेबांना. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू सो मच. प्रबुद्ध कांबळे यांचा आपण आवाज ऐकलाय. चला ठिकाणी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि आता आपण इथून चेक करतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी ओव्हर द वेस्ट आहे का नाही आता या ठिकाणी चेक केलं जाईल. अगदी स्ट्राईक वरती समीर होते. ओव्हर द विकेटने पवन आले, परंतु तदनंतर इथे चेक केलं जात आहे. या ठिकाणी नो बॉल आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी ओव्हर द वेस्ट, त्यामुळे आता इथून रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इथून भिंगार बी संघाला हा रिव्ह्यू मिळू शकतो. आणि पहिलाच बॉलवरती सध्या तरी पवनने ही थोडीशी खराब सुरुवात केली आहे. नो बॉल, त्यावरती एक धाव म्हणजेच 1+1 2 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा हा चेंडू, परंतु फ्री हिटवरती आता इथून किती धावा बनल्या जातील हे देखील पाहूयात. स्ट्राईकवरती बॅट्समन संदेश आहे. विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 51 धावा चेस करायच्या आहेत. वेगवान चेंडू अगदी बॅकफुटवरती आले होते, फक्त दिशा द्यायचे होते, परंतु या ठिकाणी पाहिलं तर अगदी पॅडवरती हा चेंडू होता. पंचाने तेच सांगितलं इथे लेग बाईज आहे, त्यामुळे अगदी सध्या तरी संदेश हे शून्यावरती आहेत, त्यामुळे अगदी ही धाव टीमला मिळेल. लेग बाईच्या माध्यमातून टीमची टोटल 3 धावा. फ्री हिटच्या बॉलवरती चांगला कमबॅक राहिलाय गोलंदाज पवनचा. फुललेचा बॉल व्ही शेप मध्ये बॉल पाठवला डीप मध्ये. लॉंग ऑफला खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग, परंतु इथे देखील एकच धाव मिळेल. सध्या तरी शांतमय सुरुवात भिंगार बी संघाच्या माध्यमातून. समीर आणि संदेश सध्या तरी अगदी सिंगलनं आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना फटका चांगलाय, चॉप केलाय, बॉलला पाठवलाय सरळ कव्हर्स मध्ये. बॉल चाललाय सरळ जमिनीला दणदण करत, परंतु इथे शेवटच्या मुमेंटला बॉल थांबलाय. अगदी कुरुन संघाला इथे सध्या तरी मी तर म्हणेन ग्राउंड साथ देतोय. अगदी बाउंड्री लाईनचा जवळपास जात असताना चेंडू तिथे थांबलेला आहे, त्यामुळे या चेंडूवरती 3 धावा कंप्लीट केल्यात. असं वाटलं की इथे 4 धावा आता नक्कीच मिळतील, परंतु अगदी बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास चेंडू थांबलाय आणि तिथे आपण पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्यात. 7 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर जवळजवळ 12.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत आतापर्यंत. सध्या हे रिक्वायर्ड रन रेट मी तर म्हणेन मेंटेन ठेवलाय. इथे वेगवान चेंडू अगदी समोर होता आणि इथे सध्या तरी आपण पाहू शकाल त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय, दांडी गुल केली जातीये आणि इथे हा पहिला धक्का लागतोय टीम भिंगार बी संघाला. समीर बॅक टू दी पॅव्हिलियन. या ठिकाणी आमचे खरं तर लेजंड कॉमेंटेटर आमचे खरं तर जोमा पारदी सरांचं इथे आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम सर, आपलं या स्पर्धेत स्वागत आहे.
मॅच ऑन मैदानाच्या आतमध्ये मॅच ऑन. इथून स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन सागर आहेत. गेल्या मैदानाच्या आतमध्ये अगदी बॅट या ठिकाणी फिरवले, परंतु संपर्क चांगला झालाय. बॉल पाठवलाय फाईन लेग क्षेत्रात. बॉल सीमा पार. एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार. धाबा मिळतील 4. इथे 4 धाबा आल्यात. अगदी सागर मैदानाच्या आतमध्ये जसा आला तशा मात्र धाबा देखील येत आहेत. पहिल्याच बॉलवरती 4 धाबा जमा केल्यात. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 11 या धावफलकावरती. 11 धावा धावफलकावरती आहेत. सध्या तरी इथून धाबा बनवायचे आहेत. धाबा चेस करायच्या आहेत. तब्बल 51 धाबा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. शेवटचा बॉल. फटका इथे देखील चांगला आहे. पुन्हा एकदा इनफिल्डला भेदलंय. बॉलला पाठवलंय आउटफील्ड मध्ये. आधी फाईन लेग आणि आता लॉंग लेग मध्ये चेंडू चाललाय. पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा हा दुसरा खणखणीत चौकार. चला या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये 15 बनल्यात आणि अगदी इथून आपण पाहिलं तर गावदेवी कुरुन संघला आपण 2 धावांची पॅनल्टी दिलेली आहे. त्यामुळे इथून या 2 धावा आता आपण ऍड करतोय. 15+2 म्हणजेच पहिल्या ओव्हर नंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. चला ज्या पॅनल्टीच्या धावा होत्या भिंगार संघात 12 आपण आता ऍड करतोय. 15 होत्या आणि आता 2 म्हणजे 17 झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. आता इथून समीकरण आता बदलणार. चला आपण 17 धावा आपण पाहू शकाल स्क्रीनवरती. आता समीकरण बदलणार कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली सुरुवात भिंगार बीची पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 आणि आता समीकरण येणारे आता 3 षटक आहेत. येणारे 18 चेंडू आहेत आणि आता इथून 34 धाबा बनवायच्या आहेत. जो पहिल्या ओव्हरमध्ये रिक्वायर्ड रन रेट दिसत होता तो आता थोडासा कमी झालाय कारण की धाबा भरपूर आल्यात. गोलंदाजांना आता कमबॅक करायचा आहे. आता विक्रोल शतरक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. आता सध्या तरी गोलंदाजांना बेनिफिट मिळू शकतात कारण की इथे धाबा वाचू शकतात, परंतु संदेश आणि सागर या 2 खेळाडूंना सातत्याने स्कोर पुढे न्यावा लागेल कारण की या मैदानावरती जेवढे फलंदाज आक्रमक होतात तेवढे गोलंदाज देखील आक्रमक होताना आपण पाहिलेले आहेत. चला मॅच ऑन गेम ऑन. यानंतर देखील तुम्हाला चांगलाच सामना पाहायला मिळेल कारण की एका बाजूला टीम चिंचवली पाडा आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर BCC चिंचवली तिथे अनंत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या समवेत पाहिलं तर अगदी रामदास असतील, राम असतील, नक्कीच तिथे देखील तुम्हाला चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यातील चिंचवली संघ. षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल अगदी समोर होता. अगदी संदेश होते स्ट्राईक वरती. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु पहिलाच बॉल डॉट. धावा चेस करत असताना थोडासा दबाव जरूर असतो कारण की प्रत्येक बॉल जर का डॉट आला तर इथे बॅटिंग करणाऱ्या संघावरती थोडासा दबाव होऊ शकतो. चला टीम कुरुंत का उशीर करतात, लगेच आपण मॅच स्टार्ट ठेवायचे आहे. यस मॅच ऑन गेम ऑन. इथे बॅटची एज आहे. इथे रनआउटची संधी. इथे घडलंय काय पंचांचा इशारा. इथे सॉफ्ट सिग्नल आलाय. इथे फलंदाज बाद आहे. गोलंदाजाचा कौतुक व्हायला पाहिजे. स्वतःला झोकून दिले गोलंदाज पवन वाघेने आणि इथे अगदी रन आउटच्या माध्यमातून हा दुसरा धक्का लागतोय टीम भिंगार बी संघाला. पार्टनरशिप बिल्टअप झाली होती. सागरच्या बॅटमधून 2 बॉल मध्ये 2 चौकार आले होते. अगदी इथे रिस्की सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न परंतु इथे रन आउट केलं जात आहे. एफर्ट पाहायला मिळते तुम्हाला. चांगले एफर्ट पाहायला मिळालेत आणि इथे फलंदाज बाद. 17 वरती हा खतरा टीम भिंगार संघाला कारण की 17 वरती हा दुसरा फलंदाज बाद झालाय.
मॅच ऑन. खरं तर एका विकेटने आता इथे किती फरक पडेल हे देखील पाहूयात, कारण की सागरने चांगली सुरुवात केली होती परंतु सागर रनआउट झालाय. आता संपूर्ण मी तर म्हणेन जबाबदारी संदेशवरती आलेली आहे, परंतु आता इथून संदेशला साथ द्यावी लागेल, ते म्हणजेच विशूला. विश्वास आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु विश्वास सार्थ ठरेल का हे देखील पाहूयात. व्ही शेपमध्ये बॉलला पाठवलं, डीपमध्ये खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग. सध्या तरी या चेंडूवरती एकच धाव पाहायला मिळते, सिंगल आलेली आहे. टीमची टोटल पुढे जाते ती म्हणजेच 18 धावा. सध्या या षटकात हा सामना पुन्हा एकदा मी तर म्हणेन आता अगदी करुण संघाच्या दिशेने जातोय. अगदी पाहिलं तर टप्प्यामध्ये सामना जिंकावा लागतो, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यात, सेकंड ओव्हरमध्ये देखील धाबा यायला पाहिजे होत्या, परंतु इथून सध्या विकेट आलाय, डॉट बॉल आलेत. गोलंदाजानं चांगला कमबॅक केलाय पवन वाघेने. मॅच ऑन. इथे देखील बॅटची एज, परंतु इथे देखील हा निर्धाव चेंडू. सध्या तरी संदेश थोडासा चाच पडतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण की प्रॉपर पॅटर्न बॉलचा संपर्क होत नाहीये. याही बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. डॉट बॉल. पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु आता इथे अगदी ही एक धाव कंप्लीट केली जाते. सध्या तरी सिंगल डबलने सामना सुरू ठेवलाय भिंगार बी संघानं, परंतु गोलंदाज पवनचे कौतुक करायला पाहिजेत. मागील 5 बॉलमध्ये फक्त जबल फक्त 2च धावा खर्च केल्यात आणि चांगली गोलंदाजी प्लस एक रनआउट देखील त्यामध्ये समाविष्ट आहे. चांगली गोलंदाजी पवन वाघे यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल फटका चांगला आहे, अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बॉलला पाठवला, डीपमध्ये खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग. इथे एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न करेल का, परंतु इथे एकच धाव. सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल, सिंगलवरती समाधान मानावं लागेल आणि इथून षटक क्रमांक दुसरंही समाप्त झालेला आहे. अगदी 18 मध्ये 34 पाहिजे होत्या, आता इथून 12 मध्ये 31 बनवायच्या आहेत, म्हणजेच मागील ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी. आता 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथे अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत. हॅलो, येस मॅच ऑन. इथे सामन्याला सुरुवात आपण करतोय. खरं तर तिसरं षटक टर्निंग पॉईंट षटक आहे हे, कारण की या षटकात धावा बनवाव्या लागतील. समोर चेंडू होता, ऑन साइडला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून सरळ हा चेंडू आपण पाहिला देशटांचा वेध घेतोय आणि इथे त्रिफला उद्ध्वस्त केलेला आहे. फलंदाज बाद.
अगदी इथून संदेश खरं तर स्वस्तात बाद झालाय. त्याच्यावरती भरपूर सारी जबाबदारी होती परंतु तो अगदी स्वस्तात बाद झालाय. सध्या तरी संघाला नाराज केले त्याने. परंतु जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मॅच अजूनही ऑन आहे कारण की इथे जर का लगातार 2 ते 3 मोठे फटके आले तर सामना पुन्हा इथे बनू शकतोय. आणि यस मॅच बॉल आलाय. अगदी तिथे मुरगन होता आणि मुरगनने हा बॉल फेकलाय. येस मॅच ऑन. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फटका आलाय परंतु अजूनही मोठे फटके येतील का. अक्षयने पहिलाच बॉल खेळत असताना 4 धाबा दाखवल्यात परंतु इथून हा सामना आपल्या बाजूने येईल का हे देखील पाहूयात. सध्या संघर्षाला सुरुवात केली जाते. संघर्षाचा शंकनाद करेल का अक्षय हे देखील पाहूयात. पहिल्या बॉलवरती 4 धाबा आल्यात. सामना पुन्हा बदलतोय. आता शेवटचे 9 बॉल आहेत. 9 मध्ये अजूनही 26 धाबा बनवायच्या आहेत. फटका हा देखील चांगला आहे. पुन्हा एकदा फायनल क्षेत्रात बॉलला पाठवलाय खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग परंतु आता या चेंडूवरती एकच धाव पाहायला मिळते. अगदी जिथे प्रेक्षक खरं तर खेळाडू आहेत त्याच दिशेने चेंडू पाठवलाय आणि तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल आलेले आहे त्यामुळे आता टीमची टोटल 26 धावा. अजूनही 8 बॉल आहेत. 25 बनवायचे आहेत परंतु या षटकातील हे शेवटचे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. फुल लेंथ बॉल होता. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु इथे सध्या तरी पाहायला मिळतोय बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये त्यामुळे आता सध्या तरी थोडासा दबाव टीम भिंगार बी वरती पाहायला मिळतोय. सव्वीस बनल्यात. आता 7 मध्ये अजूनही 25 धावा बनवायच्या आहेत. ऑन साइडला उडवलाय. इथे फटका चांगला आहे. बॉल चालाय सरळ अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि तिथे पंचांचा इशारा येतो. यस हा बॉल अगदी बाउंड्रीच्या बाहेर डायरेक्ट गेलाय त्यामुळे इथे 6 धावा मिळतील. आणि आता हा सामना आपण पाहू शकाल 3 षटकांचा कंप्लीट झाला त्यामुळे अजूनही एक षटक कंप्लीट अजूनही शिल्लक आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जवळजवळ 32 बनल्यात. आता 6 मध्ये 19 अजूनही बनवायचे आहेत. 6 चेंडू 19 धावा बनवायच्या आहेत. धावा बनतील का हे देखील पाहूयात. अगदी पहिल्या इनिंगमध्ये तुषारने ज्या प्रकारे 3 षटकार दाखवले होते त्या षटकार नक्कीच तुम्ही ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटवरती तुम्ही पाहू शकाल. ती क्लिप या ठिकाणी कंप्लीट केली आणि लगेच अपलोड देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे अगदी तुषार वाघे तुम्ही लगातारचे 3 षटकार लगेच तुम्ही पाहू शकता. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून अगदी ही क्लिप मात्र पुन्हा एकदा बनवण्यात आलेली आहे. त्यांचा पुन्हा एकदा आभार. अगदी स्क्रीनवरती सध्या आपण पाहू शकाल. खरं तर चिंचवली संघाचा एक विस्फोटक फलंदाज अनंता गावंडाला इथे दाखवला जात आहे. सध्या तरी नेक्स्ट मॅचमध्ये त्यांना आपण पाहू शकाल आणि ते सध्या सराव करत आहेत पुढील सामन्यांची. अगदी हार्ड हिटर बॅट्समन. चिंचवली संघाने टॉस जिंकला. प्रथमतः बॅटिंगचा निर्णय. इथे पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला खेळलेत परंतु इथे एक धाव कंप्लीट. दुसराचा प्रयत्न आणि इथे सध्या तरी आपण पाहू शकाल विकेटचं पतन. तालमेल नव्हतं या ठिकाणी आणि इथून आपण पाहिलं तर आता फलंदाज बाद असेल. सामना पुन्हा एकदा फसलाय कारण की अक्षयमध्ये क्षमता होती तो अक्षय आता बाद झालाय. आता सामना येणाऱ्या 4 चेंडूवरती
त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती विकेट आला, त्यामुळे आता येणारे 5 चेंडू आणि 5 बॉलमध्ये अजूनही 18 धावा बनवायच्या आहेत. हॅलो, येस, मॅच ऑन, गेम ऑन. नवीन बॅट्समन रोहित आहेत. रोहितला पहिल्याच बॉल पासून बिग हिट करावा लागेल. फटका फसलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत आणि इथे मात्र कॅच कंप्लीट केली जाते आणि कनेक्ट फलंदाज बाद. आता सामना सध्या तरी फसलाय भिंगार बी संघासाठी, कारण की 4 बॉल आहेत आणि आता 4 मध्ये 18 बनवायचे आहेत. चला नेक्स्ट मॅच टीम जय बजरंग चिंचवली आणि BCC चिंचवली. चला दोन्ही संघाला मी विनंती करतो, आपण नेक्स्ट मॅचची तयारी ठेवायची आहे. 4 बॉल आणि आता इथून 18 धावा बनवायच्या आहेत. इथे देखील फटका फसला, डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडूपर्यंत पोहोचतायत आणि इथे कॅच ड्रॉप केली जाते आणि इथून तिसऱ्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथून पाहता पाहता आता यस 2च धावा कंप्लीट आहेत, त्यामुळे तिसऱ्यासाठी फलंदाज बाद असतील. 2 धावा इथे ऍड केल्या जात आहेत आणि 2च्या मदतीने टीमची टोटल 35, म्हणजे आता येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. मॅच अजूनही ऑन आहे, परंतु सातत्याने आता प्रत्येक बॉलवरती प्रत्यहल्ला करावा लागेल. 2 षटकार 1 चौकार जर का आला तर सामना पुन्हा बनू शकतोय. प्रत्येक चेंडू हा निर्णायक आहे या मॅचचा. सामना आता अंतिम टप्प्यात आलाय. सध्या तरी गावदेवी कुरुंद संघाचं मी तर म्हणेन पारड जड आहे या मॅच मध्ये. 3 बॉल 16ची गरज. इथे बॅटची एज खेळाडू आहेत फर्स्ट स्लिप मध्ये, तिथे मात्र कॅच ड्रॉप होते आणि इथे देखील आपण पाहिलं तर 1च धाव मिळेल. सध्या तरी भिंगार बी संघ आता बॅकफुटवरती, कारण की 2 मध्ये आता 15 बनवायचे आहेत. एखाद्या खराब चेंडूची वाट पाहावी लागेल, त्यावरती एक मोठा फटका आला तर सामना पुन्हा बनू शकतोय. दोन चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. हा चेंडू इथे नक्कीच पंच सांगतायत यस नॉट आउट आहे. वाईट +1 म्हणजे ज्या 2 धावा आलेल्या आहेत. सामना पुन्हा एकदा सध्या तरी दिशा बदलतोय, कारण की आता शेवटचे 2 चेंडू आणि इथून अजूनही 13 बनवायचे आहेत. आता इथून लगातार जरी 2 षटकार लगावले तर स्कोर लेवल होऊ शकतो, परंतु कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे अजून एक खराब चेंडूची वाट पाहावी लागेल. मॅच ऑन. 2 चेंडू 13ची गरज. ऑन साइडला उडवलाय फटका चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हात धमाका झालाय. षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता चेंडू आहे 1, धावा बनवायच्या आहेत 7. एखाद्या खराब चेंडूची वाट पाहावी लागेल. एखादा नो बॉल, एखादा वाईड आला तर मॅच मध्ये पुन्हा भिंगार बी संघ पुढे येऊ शकतोय, कारण की भिंगार संघाने अशा प्रकारचे सामने भरपूर जिंकलेले आहेत. कारण की भिंगार संघ याच खेळासाठी जाणला जातो. अगदी हरता हरता जिंकण्याचा नक्कीच स्वप्न या भिंगार संघाने भरपूर वेळा पूर्ण केलेले आहेत, त्यामुळे याही मॅच मध्ये भिंगार संघावरती आता लक्ष आहे. आता 1 बॉल आणि 1 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार.
इथे हा चांगला बॉल, यस शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद आहे, त्यामुळे आता इथून हा सामना जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी कुरुंद संघाने. आणि अभिनंदन, परंतु हार्ड लक टीम भिंगार बी संघाचेही आम्ही मनापासून कौतुक करतोय. आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय. चला तुषार, आपण यायचं आहे तुमच्यासाठी. लगातार 3 बॉल 3 षटकारांसाठी ते 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला या ठिकाणी जशी या मॅचला सुरुवातीला पण लगेच आणि याही मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुषारच राहिला, त्यामुळे तुषार आपण या लगेच मॅन ऑफ द मॅच आपण इथे कलेक्ट करण्यासाठी. आणि लगातार 3 बॉल 3 षटकारांसाठी तुमच्यासाठी कॅश प्राइज आहे 100 रुपयाचं, ते देखील आपण कलेक्ट करायचं आहे. आणि या ठिकाणी जशी मात्र सुरुवातीला आपण ऐकूयात पुन्हा एकदा आमचे लेजंड कॉमेंटेटर अर्थात जोमा पारधी सरांचा आभार. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो, माईक चेक. थँक्यू. सर्वप्रथम मी या आयोजकांचं अभिनंदन करेन. आदिवासी शेष